तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण लांजी या गावामध्ये नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या अंतर्गत महिलाची शेतीशाळा आपला दुसरा वर्ग होत आहे. तर त्या महिलाच्या शेतीशाळेमध्ये आपण ज्या पिकावर आपण फवारणी करतो, फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी आपण पहिलं त्यांना प्रात्यक्षिक दाखवत आहे. आणि आपण नेहमी काय करतो की फवारणी करताना हवेच्या विरुद्ध दिशेला फवारणी करून जे फवारणीचं जे द्रावण आहे ते आपल्या सगळं अंगावर येऊन आपल्या शरीराद्वारे पोटामध्ये जाऊन जे कॅन्सरसारखे मोठ्या प्रमाणात आजार किंवा दुसरे इतर आजार, अवयव खराब होणे किंवा म्हणजे घातक अशा बिमाऱ्या या आपण या फवारणीचा कुठलाही काळजी न करता आपण या फवारणीची काळजी आपण घेत नाही. तर त्याच्यासाठी आपण एक प्रात्यक्षिक महिलाच्या शेतीशाळेअंतर्गत आपण एक प्रात्यक्षिक घेत आहोत. तर हे बघा, जरी आपल्याला हँड ग्लोव्ह जरी नाही मिळाले तरी सैल कपडे म्हणजे आपल्या जे जुने कपडे असतात या मनगटापर्यंत येईपर्यंत अशा प्रकारे आपण कपडे घालायचे. त्यानंतर तोंडाला मास्क किंवा रुमाल लावला तरी चालेल. त्यासाठी डोळ्याला चष्मा लावायला. त्याच्यानंतर पायामध्ये बूट असला पाहिजे, कारण की आपल्याला कशी जखम वगैरे झाली असेल त्याद्वारे बी आपल्याला विषबाधा होऊ शकते. तर सर्वात आपला महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा. डोळ्यामध्ये जर का फवारणीचं जर औषध गेलं तर तुम्हाला 100% तुम्हाला डोळा जाण्याचे चान्सेस, कारण की आता जे औषधी आहे या औषधी हे मोठ्या प्रमाणामध्ये घातक असल्यामुळं आपण त्याची कुठलीही काळजी न घेता बेशिस्तपणे आपण फवारणी मोठ्या प्रमाणामध्ये करतो. त्यासाठी डोळ्याला गॉगल, साधा गॉगल सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर हातामध्ये हँड ग्लोव्ह आणि मेन म्हणजे आपल्या ज्या शरीरावर येणाऱ्या फवारा हे आपल्याला या अप्रोलद्वारे झाकता येईल. अशा पद्धतीने आपण फवारणी करताना घ्यावयाची काळजी या नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये महिलाची दुसरी शेतीशाळेमध्ये आपण हा विषय घेत आहोत. त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या माझ्या शेतकरी बंधूंना एकच विनंती करण्यात येते की पीपीटी किटसुद्धा मिळाली नाही तुम्हाला तर कमीत कमी सैल कपडे घालून तरी फवारणी हवेच्या विरुद्ध दिशेला केली पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू.